शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आजचं लोडिंग चाललेलं आहे श्री सागर शंकर जाधव, मुक्काम पोस्ट बांबरवाडी. हे जे गाव आहे हे कोल्हापूर पन्हाळा रोडला वाघबीळ म्हणून लोकेशन येतं आहे, तिथलं गाव आहे. आणि आजचं लोडिंग चाललं आहे मधुकामिनी, जे बुकेसाठी वापरलं जातं. शेतकरी मधुकामिनी जी लांब पानाची आहे, बुकेसाठी बाजारात चांगली मागणी असत्या. लागवड अंतर आहे 4x4 एकरामध्ये 2800 रोपं आणि एकदा लावले की 22 ते 25 वर्ष चालतं. म्हणून याला आपण पैशाचं झाड जे नाव फेमस झालेलं आहे. कारण पैशाचं झाड म्हणजे जेवढ्या झाडाच्या स्टिक विकल्या जातील, फांद्या विकल्या जातील तेवढे पैसे मिळणार. आणि ज्याला महाराष्ट्रात सर्व बाजारपेठेत चांगली मागणी असणारं हे पैशाचं झाड मधुकामिनी. आता आपण ट्रॅक्टरनं सरी काढायची आहे 4x4 फुटावरती. त्यामध्ये खडका जमीन असेल तर 1 फूट बाय 1 फूट बाय 1 फुटाचा खड्डा घ्या. काळी जमीन असेल तर अर्धा बाय अर्धा फुटाचा खड्डा घ्या. त्यामध्ये शेणखत, निंबूपेंड, थिमेट हे सर्व टाकायचं आहे. मातीमध्ये मिक्स करायचं आहे आणि रोपं लावायचे आहेत. रोप लावल्यानंतर दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि ब्ल्यू कॉपरची आळवणी द्यायची आहे. सरासरी एकरामध्ये 2800 रोपं बसतात. जर आपण अर्धा एकरमध्ये 1400 रोपं लावू शकतो. तर आपल्याला प्रमाण जे वापरायचं आहे ते 1 किलो ह्युमिक ॲसिड, 1 किलो 1261 आणि 500 ग्रॅम ब्ल्यू कॉपर हे आपण दुसऱ्या दिवशी, त्याचबरोबर 7व्या दिवशी आळवणीला वापरा. 1 महिन्यानंतर याला DAP 20 ग्रॅमचं माप करा. 1 फुटाचं गोल सर्कल करून मातीची भर लावा. अशा प्रकारे जर आपण मधुकामिनीची लागवड केली, 1 महिन्यानं झाडाचे शेंडे कट करा. फवारणी करताना ह्याला अमावस्या व पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कीटकनाशक, बुरशीनाशक त्यामध्ये हमला येईल 10 मिली, 22 10 ग्रॅम, 19 50 ग्रॅम किंवा युरिया 50 ग्रॅम. यामुळं पानाची ग्रोथ चांगली येईल, रोपाची वाढ चांगली मिळेल आणि झाड फुटवा घेतेलं आपल्याला चांगलं. कारण याला पानाची लांबी जेवढी असेल तेवढी बाजारपेठेत चांगली मागणी असते. म्हणून याला शेतकरी कामिनी, लांब पानाची मधुकामिनी म्हणतात. आता हे जे रोप आहे हे महाराष्ट्रात आपल्याला सर्व ठिकाणी 35 रुपयानं घरपोच येतं आहे. 1 वर्षाचं रोप असते, साधारण 1 फुटाचं रोप आहे. तर ही जी रोपं आहेत ही महाराष्ट्रात आपली जवळजवळ आत्तापर्यंत 70,000 एकर लागवड आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दर्याच्या वडगावमध्ये श्री बल्लाळसाहेब 18 वर्षापूर्वी आपण त्यांना कामिनी दिल्या. त्यांचं बघून त्याच गावामध्ये मुग्धू म्हणून शेतकरी असतील, तसेच पट्टण कोडोली, इंगळे असेल, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरीचा भाग असेल. कारण याचं मार्केट 12 महिने चालू असतं. कोण कोकणात पाठवत असतं, कोण गोव्याला पाठवत असतं. त्याचबरोबर पुन्हा मुंबई असं सर्व ठिकाणी जे बुके स्टॉल आहेत त्यासाठी मधुकामिनी ही वाढती बाजारपेठ, चांगली मागणी. ह्यामुळे शेतकरी बंधूंनी ऊसाची क्षेत्र काढून कामिनीची लागवड केलेली आहे. मधुकामिनीचं ज्यावेळी झाड आपण लावतो त्यावेळी आपल्याला पहिलं कटिंग 1 महिन्यानं शेंडा कट केल्यानंतर 4 महिन्यानंतर आपण 5व्या महिन्यात झाडाचं विक्रीसाठी 1 फुटाची स्टिक काढू शकतो. आता ज्या शेतकरी बंधूंनी 1 एकर कामिनी लावलेली आहे, 2800 रोपं लावलेले आहेत, तर 2800मध्ये आपण 10 गुंठ्याचे 4 प्लॉट अशी वर्गवारी जर केली तर आपल्याला 1 महिना गॅप दिल्यानंतर सरासरी वर्षातून त्यांना जी छाटणीची साखळी आहे ती 1 महिन्याचा गॅप दिल्यामुळं 8 महिन्यामध्ये त्यांना हे उत्पादनाचं साधन आहे आणि बाजारपेठेची मागणी ह्याच्यावरती चांगला दर मिळू शकतो. आता शेतकरी बंधूंनी बऱ्याच ठिकाणी आपले श्री विश्वनाथ भंडारसाहेब असतील, नरंदे गाव, तिने पण मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. त्याचबरोबर भागातील कामिनी घेत असतात. तर मधुकामिनी ह्याला वाढत्या बाजारपेठेत चांगली मागणी असल्यामुळे पैशाचं झाड म्हणतात. आता बुकेसाठी लागणारे आपल्याकडं मधुकामिनी, टेबल पाम, आरेगा पाम, फॉक्सटेल पाम अशी सर्व रोपं, त्याचबरोबर स्पिंजरी मिळत असते. आता आपली नर्सरी जी आहे ती 35 एकरात नर्सरी आहे. लांजामध्ये 32 एकरात नर्सरी आहे. 250 कामगार आहेत. 40 कोटीची उलाढाल आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी असल्यामुळं रोजचं असं आपलं लोडिंग असतं. आता हे जे श्री सागर जाधव हिने 1.5 महिन्यापूर्वी बुकिंग केलं आहे. तर ही त्यांना मधुकामिनी जी आपल्याला चांगली फ्रेश रोपं एकदम जी आहेत बघू शकतो आहे, फुटवा असलेली, त्याचबरोबर चांगल्या प्रकारे आपण डेव्हलप केलेली रोपं सिलेक्शन करून देत असतो. आता आपल्याला मधुकामिनी जर म्हटलं तर आपण एकदा लावल्यानंतर 22 ते 25 वर्ष आपल्याला उत्पादनाचं चांगलं साधन असणारं
हे पीक आहे. त्याचबरोबर रोप लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन मिळणार आहे. आपल्याकडे 5 वर्षापर्यंत सर्व तयार फळझाडे मिळतात. त्यामध्ये आंबा असेल, नारळ असेल, लिंबू असेल. आता श्री सागर जाधवने आपल्याकडून इतरही फळझाडे घेतलेले आहेत. त्यामध्ये बुटका लोटन म्हणजे मलेशियन ग्रीन डॉर्फ जो नारळ शाळेसाठी आणि खोबऱ्यासाठी चालणार आहे. व्हरायटी आंबा त्यामध्ये आपल्याकडे दशेरी, तोतापुरी, आम्रपाली, रत्ना, सिंधू, मल्लिका. त्याचबरोबर इतरही मियाझाकी जापनीज असेल, बनाना मँगो असेल, ब्लॅक मँगो असेल, अशी सर्व रोपं मिळतात. आपली नर्सरी 1982ची असल्यामुळं 5 वर्षापर्यंत जी तयार फळझाडे देणारी, त्याचबरोबर ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे कॅनॉल धरणात विमानतळ क्षेत्र जातं त्यांच्यासाठी तयार फळझाडे. त्याचबरोबर गार्डनचीही कामं डेव्हलप करून दिली जातील. एक्झॉटिक फ्रूट असतील, मसाल्याची रोपं असतील, बुटकी सुपारी असेल, कमी पाण्यामध्ये येणारी लिंबू शेती, आवळा शेती, चिंच अशा प्रकारची सर्व रोपं मिळतात. आणि नारळ शेती जर म्हटलं तर महाराष्ट्रात आपल्या 700 बागा लागलेल्या आहेत. तर अशा प्रकारे योग्य सल्ला मार्गदर्शनासाठी चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पावसानं उठा. अण्णा एखादं रोप हल्लं तुटलं फुटलं तर परत द्या. बघू शकतो गाडी भरताना आपण स्वतः असल्यामुळं जातीनिशी प्रत्येक आज ज्या गाड्या आपल्या 6 लोडिंग झाल्या आहेत प्रत्येक गाडीच्या तिथं जाऊन आपण स्वतः जी काही रोपं आपल्याला आता बघू शकतो आहे जी खराब पडतात. सुतार मॅडम एक रोप खराब जाता कामा नये. बघू शकतो आहे अशा प्रकारे व्यवस्थित शेतकरी बंधूंना रोपं दिली जातात. सिलेक्शन करून दिली जातात. खात्रीशीर रोप मधुकामिनी आपल्याकडे 1 फुटाचं रोप 35 रुपयानं आपल्याला महाराष्ट्रात मिळतं. त्याचबरोबर लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. योग्य मार्गदर्शन योग्य नियोजन देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल. म्हणतो आपला विशेष भारी असतो. मधुकामिनी बरोबर इतरही आपल्याला सर्व मटेरियल मिळेल. व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत असतात. संपूर्ण व्हिडिओ पाहायचे आहेत आणि दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.